नमस्कार सर्वांना. तर माझं नाव आहे अंकिता. तर मी ह्याच्या आधी पण एक ब्लॉग बनवलेला आहे, म्हणजे माझं इंट्रोडक्शनचा ब्लॉग बनवला होता, पण त्यात म्हणजे पूर्ण आवाज असा स्लो होता, कारण का माझा मोबाईल खराब झालेला होता. म्हणून मी हा नेक्स्ट ब्लॉग बनवते, लॉंग व्हिडिओ, कारण का माझं इंट्रोडक्शन नीट द्यावं म्हणलं. कारण का सगळ्यात पहिल्यांदा होतं ना, त्यामुळं भीती एवढी मनात होती ना, भरपूर भीती होती. त्यामुळं काय बोलावं आणि काय न बोलावं काही सुचत नव्हतं. आता जरा ब्लॉग बनवून जरा माझी हिंमत अशी वाढली कॅमेरासमोर बोलायची. कारण का सगळ्यात पहिल्यांदा बोलत होती ना, तेव्हा मला म्हणजे मी कशी बोलली असे काहीच समजलं नाही. त्याच्यामुळं पण आवाज पण जरा लहान होता. आणि चला म्हणलं आज हा नेक्स्ट ब्लॉग बनवूया. तर मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आहे ना माझं इंट्रोडक्शन देते. माझं नाव आहे अंकिता शिंदे. तर मला आहे ना आमच्या लग्नाला 4 वर्ष झालेले आहेत, आता होतील. तर मला 1 वर्षाची मुलगी आहे. आणि आमच्या फॅमिली आहे ना 5 जणांची आहे. आमचे सासू सासरे गावी राहतात आणि आम्ही 3 जण इथं राहतो. माझे दीर, आम्ही 2 जण आम्ही इथं पुण्यात राहतो. आमच्या दीरांचं अजून लग्न झालेलं नाही आहे. आम्ही अशी 5 जणांची फॅमिली आहे, खूप छान फॅमिली आहे. आणि माझं सासर आहे ते बार्शी तालुक्यात आहे आणि माहेर आहे ते पिंपळनेरमध्ये आहे, म्हणजे माढा तालुक्यामध्ये येते. आणि आम्ही सध्या आता राहतो आहे पुण्यामध्ये. तर मी या व्हिडिओमध्ये आहे ना जास्त म्हणजे व्हिडिओ केलेच नाहीत. आधी 3 महिने मी छान अशा 3 महिने मला वाटलं 3 महिन्यात आपलं पूर्ण चॅनल मॉनिटाईज होईल, त्यासाठी मी 3 महिने कंटिन्यू टाकले, पण व्ह्यूज काय अशा आल्याच नाहीत. नंतरनं मी असं सोडून दिला चॅनल, की नको म्हणलं आता कशाला करायचं आहे, झालं नाही. तर नंतरनं परत अजून मला इन्स्पिरेशन भेटलं. परत ना असंच ब्लॉग बघितले, आपले भरपूर मोठे यूट्यूबर आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी जास्त करून आहे ना भक्ती चेडेचे भरपूर असे ब्लॉग बघते. कारण का ती जसं तिनं ब्लॉगिंग चालू केलं ना तसं बघत होते. पण आत्ता कुठं मला अशी हिंमत मिळाली की हा ते करू शकतात तर आपण का करू शकत नाही. तर आमच्या गावाकडची पण एक जण आहे ऐश्वर्या माने. तर तिचे पण खूप छान असे ब्लॉग असतात. आणि अजून पल्लवी ताई एक आहेत आणि रोहिणी ताई एक आहेत. ह्यांचे पण ब्लॉग मला भरपूर असे आवडतात. तर मी कंटिन्यू त्यांचे ब्लॉग बघतच असते. तर तुम्ही कोणाकोणाचे ब्लॉग बघता कमेंट करून नक्की सांगा. तर अजून माझ्या व्हिडिओमध्ये अजून काही मला म्हणजे चुका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. कारण का मला असं शिकवण्यासाठी तर कोणीही नाही आहे. आणि कारण का मी मीच तयारी केली आहे, मीच बोलते, माझं मीच कॅमेरा आहे वगैरे सगळं हँडल वगैरे मीच करते. कारण का आपल्यासोबत दुसरं कोणी आपलं म्हणजे शूट वगैरे घेणारं असलं तर आपल्याला पण भरपूर भारी वाटतं. आणि माझे व्हिडिओ तसे बघायला गेले ना असे तसेच असतात, कारण का थोडा कॅमेरा तरी हल्लेला असतो असं तसं. त्याच्यामुळे माझी चूक आहे, जास्त व्ह्यूज पण नाहीत आले. पण आता माझे 500 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत. तर तुम्हाला माझं ब्लॉग बघायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये ना डेली रुटीनमध्ये आपल्या रेसिपी वगैरे असं लाईफस्टाईल हे तर सर्व तुम्हाला दाखवणार आहे. आणि गावाकडची लाईफस्टाईल, शहराकडची लाईफस्टाईल हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल. आणि माझं ब्लॉगिंग चालू करायचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे स्वतः आपला खर्च भागवता येईल तसं आमच्यात काहीतरी. पण मला असं काहीतरी करून दाखवायचं, कारण का एवढं मोठं ग्रॅज्युएशन करून पण मी घरीच आहे. कारण का बाळाला सांभाळणं आणि जॉब करणं हे तर काही शक्य नाही आहेच. त्यामुळं आपण घरी बसून काहीतरी करू शकतो, म्हणून मी हे यूट्यूब चालू केले. आणि तर चला, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला.